दंडोत प्रणाम। आज सोप्या पद्धतीने पवते कसे बनविणे हे आपण बघूया। खूप इझी आहे। त्यासाठी लागणारे साहित्य एक नारळ, त्यानंतर लोकर आणि 2 सुपाऱ्या, मोठ्या साईजच्या 2 सुपाऱ्या हव्यात, कच्च्या सुपाऱ्या असल्या तरी चालतील, आणि फेविक्विक हे आपल्याला धागा पक्का करण्यासाठी लागतो। सर्वात प्रथम आपण नारळ चांगल्या प्रकारे तासून घेऊया, त्याला चांगला एक प्रॉपर शेप देऊया, जेणेकरून आपल्याला जे पवत्याचा धागा आहे तो व्यवस्थित त्याला गुंडाळता येईल। तुम्ही बघत आहात अशा प्रकारे चाकूच्या सहाय्याने आपल्याला नारळ जे आहे ते व्यवस्थित सोलून घ्यायचं आहे, सांभाळून करायचं आहे। एक प्रॉपर व्ही शेप त्याला देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला ते सोपे जाईल। तर आपण सुरुवात करूया। याच्यामध्ये लोकर जे आहे मार्केटमध्ये इझिली मिळून जाते, टेलरिंग मटेरियलच्या दुकानामध्ये। सुपारीला अशा प्रकारे हे लोकर गुंडाळताना सेंटर पॉईंट पकडायचा। याच्यामध्ये सर्वात प्रथम खालचा जो भाग आहे त्या ठिकाणी त्याचं टोक घट्ट पकडून डाव्या साईडकडनं त्याची चाल पकडायची, आणि वरती सेंटरला आल्यानंतर पुढचा जो काही भाग आहे तो उजव्या साईडला चालणार। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी कशा प्रकारे विणत आहे। सेम अशाच पद्धतीने आपल्याला सुपारी विणायची आहे। कुठल्याही प्रकारे सुपारीला आपण होल नाही केलेलं। याच्यामुळे काय होतं की आपलं जे पवतं आहे ते खूप सुंदर असं दिसतं, ॲट्रॅक्टिव्ह दिसतं। हे विणून झाल्यानंतर सुपारीचा जो खालचा भाग आहे त्याला फेविक्विक टाकून घ्या, जेणेकरून ते सुटणार नाही। त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला ते त्याच्यामध्ये धागा ओवावा लागतो नंतर नारळाला बांधण्यासाठी। ते आपण पुढे बघतच आहोत। अशा प्रकारे दोन्ही सुपाऱ्या आपण विणून घेतल्या आहेत। बघू शकता किती सुंदर असं दिसत आहे। त्यानंतर नारळाच्या मापाचा 2 पदरी जे उलन आहे तो धागा काढून सुईच्या सहाय्याने सुपारीच्या खालच्या बाजूला तो वळून घ्यायचा आहे। दोन्ही सुपाऱ्यांमध्ये आपल्याला धागा वळून घ्यायचा। बघताय तुम्ही अशा प्रकारे। आता हे जे काही धाग्यामध्ये अडकवलेली सुपारी आहे ती नारळाला व्यवस्थित घट्ट असे बांधून घेणार। बघू शकता घट्ट सुपारी बांधली गेली। त्यानंतर लोकर घेऊन वरच्या एका साईडला एका सुपारीला ते गाठण बांधून व्यवस्थित ह्या सुपाऱ्या आपल्याला टाईट करायच्या आहेत, जेणेकरून काय होणार की ज्यावेळेस आपण विणतो ना तर त्या सुपाऱ्या तिरप्या होण्याचे चान्सेस राहत नाही। तर हे गुंडाळण्यासाठी चारही बाजूने त्याला सपोर्ट देऊन एक प्रकारे ही सपोर्ट म्हणता येईल याला। तर जे सुपारी आणि नारळाचा जो मधला भाग आहे तो पूर्णपणे भरून घ्यायचा आहे। ते केल्यामुळे सुपारी घट्ट होत असते। विणलेली सुपारी नारळाला अशा प्रकारे घट्ट बांधली जाते। सुपारी आपली घट्ट बांधून झालेली आहे। आता त्यानंतर आपण नारळाचा जो काही सेंटर पॉईंट आहे तो आपण ह्या ठिकाणी मार्किंग करून घेणार। मार्किंग करू शकता किंवा तुम्ही अंदाजेही तुम्ही सेंटर पॉईंट पकडू शकतात। सारख्या अशा आपल्याला याच्यासाठी पाकळ्या पाडण्यासाठी हा सेंटर पॉईंट घ्यायचा असतो। एक अंदाजे त्याचं माप घ्यायचं असतं। जस्ट मी तुम्हाला एक समजण्यासाठी मार्किंग करतो आहे। तर हे आपण एक सिंगल धाग्यामध्ये हे पवतं विणत आहोत। तर याच्यानंतर आपण मल्टी कलरमध्ये पण पवतं बनवणार आहोत। तर तेही आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळतीलच। तोपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही फॉलो करा, सबस्क्राईब करा। आपलं चॅनलचं नाव आहे दीपक NSK यूट्यूबवरती। मागील एक व्हिडिओ मी बनवला होता मल्टी कलरमध्ये, 2 कलरमध्ये धागे रेशीमच्या धाग्यामध्ये मी बनवलेला आहे। तर अजून त्याच्यामध्ये सोप्या पद्धतीने कसं विणावं तेही मी रेशीमच्या धाग्यामध्ये विणून तुम्हाला दाखवणार आहे। आता हे बघू शकता तुम्ही, मी लोकरचा धागा चालू केला आहे। सर्वात प्रथम मी वरती एक धागा जो आहे तो टोक मी पॅक केला। त्याच्यानंतर
जो आपण सेंटर पॉईंट मार्किंग केला होता त्या ठिकाणी क्रॉसमध्ये आपल्याला तो धागा फिरवायचा असतो. तर वरची जी बाजू आहे तुम्ही बघता आहात, वरची बाजू राईट साईडला मी बाहेरून त्याची चाल चालतो आहे. खाली ज्यावेळेस क्रॉस करून खालच्या बाजूला धागा येणार तर त्यावेळेस तो मधल्या पॉईंटला तो चाल चालणार. म्हणजे जी काही आपली पाकळी जी आहे ती पाकळी बाहेरून वरची बाजू बाहेरची बाजू पॅक करणार आणि खालची बाजू आतली बाजू भरत चालणार. याच्यामुळे काय होणार काय नाही, आणि हे जे आहे ना हे चारही बाजूने आपल्याला सारख्या पद्धतीने 2-2 3-3 राऊंड फिरवून हे आपल्याला सारख्या पाकळ्या करून घ्यायच्या आहेत. त्याच्यामुळे सुपारी तिरपी होत नाही आणि प्रॉपर पवतं हे विणलं जातं. अशा पद्धतीने आपल्याला सारखं असं पवतं विणायचं आहे चारी बाजूनी. ज्या पाकळ्या आपण पाडलेल्या आहेत त्या पाकळ्या त्या पूर्णपणे व्यवस्थित एकामागे एक धागा ठेवून आपल्याला ते विणायचे असतात. आता ह्या ठिकाणी मी हे जे काही बनवते मी ते जाळीदार पवतं बनवत आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये गॅप ठेवतो आहे. आणि हे जे पवतं बनवणं आहे ना हे खूप अगदी सोपं आहे. म्हणजे घरातील गृहिणी ज्या आहेत किंवा तपस्विनी आहेत त्याही इझिली बनवू शकतात. पवतं बनवणे हा काही मोठा टास्क नाही आहे, खूप सोपी पद्धत आहे. फक्त व्यवस्थित चांगल्या पद्धतीने समजून घेणं गरजेचं असतं, जेणेकरून आपण आपल्या स्वतःच्या हाताने पवतं बनवू शकतो. खूप साऱ्या लोकांना प्रश्न पडलेला असतो की पवतं विणावं कसं, म्हणजे धागे उलटे सुलटे कसे टाकावे किंवा सुपारीला होल कसे पाडावे. तर तसं कुठल्याही प्रकारे सुपारीला होल न पाडता आपण हे पवतं बनवत आहोत. तर हे खूप सोपं आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतातच. तर अशा प्रकारे आपल्याला चारी बाजूने आपण सुरुवातीला 3-3 राऊंड घेतले होते. त्यानंतर हे जे काही आपण पाकळ्या बनवल्या आहेत, पतंगी पाकळ्या बनवल्या आहेत त्या आपण त्याच्यावरती रिपीट करणार आहोत. तर असं 3 ते 4 राऊंड प्रत्येक वेळेस प्रत्येक पाकळीवरती फिरवायचे असतात. तर चारही बाजूने आपल्याला सारख्या पद्धतीने हे धागे आपल्याला फिरवायचे आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही बघत आहात अशा प्रकारे तुम्हाला हे जे काही लोकर आहे ही फिरवायची असते, धागा फिरवायचा असतो. बघू शकता सुपारी आपण घट्ट बांधल्यामुळे सुपारी तिरपी पण होत नाही आणि चांगल्या पद्धतीने ते विणलं जात आहे. आता ह्या ठिकाणी मी सफेद धागा घेतला आहे. तेच जर पांढऱ्या धाग्याच्या व्यतिरिक्त आपण दुसरा अजून एक धागा घेतला असता तरी करता येईल. मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी 2 धाग्यांमध्ये लोकरचाच कशा पद्धतीने बनवतात ते पण दाखवणार आहे. त्यातल्या त्यात रेशमच्या धाग्यानेही कसं बनवतात ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. पण त्यासाठी त्या व्हिडिओचे नोटिफिकेशनसाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. तर मी जे काही नवीन व्हिडिओ अपलोड करणार आहे ते तुम्हाला सबस्क्राईब केल्यानंतरच त्याचे नोटिफिकेशन येते, ते तुम्ही बघू शकता. आणि आपल्याला सर्वांना विनंती आहे, जे कोणी व्हिडिओ बघतायत त्यांना, तर हे व्हिडिओ तुम्ही बघताय तर जास्तीत जास्त आपल्या पंथीयांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून येणारे जे काही पवतं आहे आपल्या घरातल्या देवपूजेसाठी किंवा स्थानासाठी किंवा आपल्या गुरुजनांसाठी तुम्ही जे काही पवतं वाहणार आहात तर स्वतःच्या हाताने स्वकष्टाने बनवलेलं पवतं आपण देवाला आणि आपल्या गुरुजनांना वाहू शकतो, त्यांना समर्पित करू शकतो आपण. पण आपल्या पंथामध्ये पवित्र पर्व हा खूप महत्त्वाचा पर्व मानला जातो. तर त्यासाठी हे पवतं असतं. खूप कमी वेळेमध्ये तुम्ही हे पवतं विणवू शकतात. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने सारख्या पाकळ्या तुम्हाला पूर्ण भरायच्या आहेत. वरची जी काही बाजू होती ती बाहेरच्या साईडने आपण त्याची चाल चालतोय आणि सेंटर पॉईंटच्या खाली आल्यानंतर आतल्या बाजूला आपण ते खालची पाकळी आपण पूर्णपणे भरत चाललो आहोत. अशा पद्धतीने पूर्ण नारळ हे भरलं जाते. सारखे तुम्ही बघू शकता जाळी पडते या ठिकाणी. अशा पद्धतीने पूर्णपणे पवतं आपल्याला जाळीने आपल्याला पूर्ण करायचं आहे. शेवट क्रॉसिंग जी आहे ती जी पाकळी पाडलेली असते त्याचं सेंटर पॉईंट लक्षात येत नाही, पण ते जे काही ओपन भाग आहे त्या ठिकाणी थोडंसं आपल्याला काळजीपूर्वक ते विणायचं आहे. आणि शेवटी ते धागा जो आहे तो गाठण बांधून पूर्णपणे पक्का करायचा असतो.
आपण अजून नवीन जे व्हिडिओ बनवणार आहोत त्याच्यामध्ये 2 कलरमध्ये 2-3 डिझाईनचे अजून वेगळ्या प्रकारचे पौते कसे बनवायचे ते पण मी तुम्हाला व्यवस्थित याच्यामध्ये पूर्णपणे सांगणार आहे. तर परत एकदा सर्वांना विनंती आहे की हे व्हिडिओ जो काही आहे तो आपल्या सर्व पंथीयांपर्यंत पोहोचवावा, जेणेकरून सर्वांना माहिती व्हावी की पौतं कशा प्रकारे बनवलं जातं. एक हा मी छोटासा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये काही चुकलं असेल तर क्षमा असावी. अजून तुमच्याकडे जर काही नवीन पद्धतीने बनवण्याची टेक्निक असेल, तुम्ही मला मेसेज करून कळवू शकतात. इंस्टाग्रामला पण आपलं अकाउंट आहे. पौत्याच्या व्यतिरिक्त आपल्या पंथाचे काही व्लॉग्स मी याच्यामध्ये अपलोड करणारच आहे. तेही तुम्हाला बघायला मिळतीलच. अशा पद्धतीने आपलं पौतं पूर्णपणे विणून झालेलं आहे. सर्वांना माझा दंडवत प्रणाम आणि भरभरून आपलं प्रेम द्यावं, जेणेकरून मी अजून नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मला एक प्रोत्साहन मिळेल. तर सर्वांना परत एकदा दंडवत प्रणाम.